नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमच्या आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रिया जशी पवित्र पोर्टल मार्फत सुरू झाली, टीईटी असेल, टेट असेल, याद्वारे त्यांची नियुक्ती या संपूर्ण शासनाच्या किंवा शासकीय किंवा इतर संस्थांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद किंवा संस्थांमध्ये यांची निवड करण्यात आली. टेट एक्झाम मध्ये आपल्याला माहिती आहे, बुद्धिमापन चाचणी परीक्षेच्या आधारे त्या शिक्षकांची निवड केली जाते. आता नुकतंच एक मागणी करण्यात आलेली आहे. मागणी कुणामार्फत? तर आमदार माननीय प्रशांत बंब यांच्या मार्फत शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना करण्यात आलेली आहे. मागणी कशा संदर्भात आहे की जी काही नियुक्ती केली जाते टेट मार्फत, त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा आधार घेतला जातो, त्यामध्ये काही त्रुटी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांची जी काही नियुक्ती आहे ती त्या नियुक्तीमध्ये त्यांच्या विषयाचं ज्ञान सुद्धा तपासलं जावं. आणखीन बऱ्याचशा काही मागण्या केल्या गेलेल्या आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओ शेअर करायचा शिक्षक भरतीशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत, आणि माहिती जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. शिक्षक भरतीचा विषय आहे आणि नुकतंच आपण सामोरं जातोय 21 जूनला टीईटी परीक्षेला, आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचचे संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत. जी काही नवीन विद्यार्थी आहेत, नुकतंच टीईटीची तयारी करतायत, त्यांच्यासाठी महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या त्यांनाही अनिवार्य केले टीईटी, ते खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलंय. आणखीन या बॅचचं वैशिष्ट्य असं, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल, शिंदे सरांचं अत्यंत टीईटीचं दर्जेदार पुस्तक टीईटी महाग्रंथ अगदी मोफत मिळणार आहे. पण काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप. हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि तुमचं जे पात्रता धारण करण्याचं स्वप्न आहे ते लवकरात लवकर साकार करा. बघा काय परिपत्रक आहे, त्या परिपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत ते बघूयात. बघा, प्रशांत बन्सीलाल बंब, सदस्य महाराष्ट्र विधानसभा, कालच हे पत्र किंवा मागणी करण्यात आलेली आहे. 30/4/2026 प्रति माननीय श्री दादासाहेब भुसे, मंत्री शालेय शिक्षण विभाग आणि माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांना. विषय त्यांनी काय आहे त्यांचा, टेट परीक्षेच्या त्रुटी दूर करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती प्रक्रियेत विषय प्रावीण्य चाचणीचा समावेश करावा. म्हणजे विषय प्रावीण्य चाचणीचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आणखी कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामधून निष्पन्न होत आहेत. महोदय प्रणाम, महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेच्या स्वरूपात गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. सध्या 9वी ते 12वी वर्गासाठी शिक्षक निवड करताना टेट परीक्षेतील गुणांचा आधार घेत त्यांची निवड केली जाते किंवा गुणांच्या आधारे निवड केली जाते. या परीक्षेत केवळ सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते, विषय प्रावीण्याची स्वतंत्र चाचणी घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यामुळे राज्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम होत असून गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. श्रीमंत विद्यार्थी खाजगी क्लासेसमध्ये तज्ञ शिक्षकांकडून शिकवतात, तर गरीब विद्यार्थी शाळेतील शिक्षकांवरती अवलंबून राहतात. मग यासाठी काय कार्यवाही करावी असं त्यांनी नमूद केलेलं आहे, ते पण बघूयात आपण. यामध्ये नमूद करताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे बघा. करिता खालील प्रमाणे नियमोचित कार्यविस्तव नम्र विनंती. 9वी ते 12वी वर्गासाठी शिक्षक भरती प्रक्रियेत किमान 100 ते 200 गुणांची स्वतंत्र विषय प्रावीण्य चाचणी घेण्यात यावी. 2. ही चाचणी 2017 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही लागू करण्यात यावी. म्हणजे सध्या ते पवित्र पोर्टल मार्फत या टेट एक्झाम देऊन 2017 जी पहिली टेट झाली, नियुक्त आहेत सध्या शिक्षक, त्यांना सुद्धा ही लागू करावी चाचणी असं म्हणणं आहे. 3. शिक्षकांचे विषयातील प्रावीण्य तपासूनच त्यांची निवड करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटचं, यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जा शिक्षण मिळेल व राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारेल असं त्यांनी या पत्राद्वारे माननीय दादाजी भुसे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत व
प्रधान सचिव जे शालेय शिक्षण विभागाचे यांना हे पत्र पाठवलेलं आहे आणि विषयही आपल्याला समजला, मागणी कोणत्या संदर्भात केली, त्याच्या मागची काय कारणं दिलेली आहेत ते पण आपण बघतोय. आता ही संपूर्ण ज्यावेळेस प्रक्रिया पूर्ण होईल किंवा हे पत्रक ज्यावेळेस प्रत्यक्ष या शालेय मंत्र्यांपर्यंत जाईल, बघूयात त्याच्या संदर्भात पुढे काय कारवाई केली जाते का, किंवा असा काही बदल पुढे होऊ इच्छित आहे किंवा करण्यास प्रशासन धजावत आहे का, हे सुद्धा आपण बघूयात. नक्कीच ही माहिती शेअर करायला विसरू नका. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.